लोकसभेची निवडणूक झाली. आरोप प्रत्यारोपांनी राजकारण रंगलं, वातावरण तापलं. पण तापलेलं हे वातावरण अजून काही निवडायला तयार नाहीये. आता राजकारण तापलंय ते निलेश लंके यांच्यामुळे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातले नवनिर्वाचित खासदार निलेश लंके, जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढले होते, त्यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. एवढंच नाही तर गजा मारणेनं त्यांचा सत्कारही केलाय. विशेष म्हणजे हे सर्व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालं. राज्यातलं वातावरण मात्र यामुळे तापलंय. याआधी तुम्हाला आठवत असेल, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनीही निवडणुकीच्या आधी गजा मारण्याची भेट घेतली होती. तो वाद अजून शमलेला नाहीये, तोच हा नवा अध्याय सुरू झाला. अर्थात यावरती निलेश लंके यांनी स्पष्टीकरण देखील दिले आणि ते अत्यंत मजेशीर असं स्पष्टीकरण आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, गजा मारणे कोण आहे, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह. पार्थ पवार यांनी गजा मारण्याची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी पार्थ यांना खडे बोलही सुनावले होते. हे सर्व काही दिवसांपूर्वीच घडलं होतं. आता पुन्हा एकदा गजा मारण्याची भेट घेण्यात आलेली आहे, पण ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून. त्यामुळे निलेश लंके अडचणीत आलेले आहेत. लंकेंच्या या भेटीवर विरोधकच नाही तर स्वपक्षातल्या नेत्यांनी देखील उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. लंकेंनी ज्या गजा मारण्याची भेट घेतली तो नेमका आहे तरी कोण, ते थोडक्यात बघूया. गजा उर्फ गजानन मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या आहे. त्याचं मूळ गाव मुळशी तालुक्यामध्ये आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पप्पू गावडे आणि अमोल बधे गजा मारणे याला अटक झाली होती. न्यायालयानं त्याला शिक्षा देखील सुनावलेली. त्यानंतर गजा मारणे 3 वर्ष पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता. तो ज्या मारणे टोळीचा म्होरक्या आहे त्या टोळीवरती 23हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मागच्या वर्षी पुण्यातल्या व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये कोर्टानं त्याला जामीन मंजूर केला होता. शरद पवारांच्याच राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी या प्रकारावरती नाराजी व्यक्त केली आहे. गजा मारणे याची भेट घेणं चुकीचंच आहे. निलेश लंके यांनी त्याची भेट का घेतली याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करेन. कोणताही लोकप्रतिनिधी असो, गुन्हेगाराचा सत्कार स्वीकारणं हे चुकीचंच आहे. हे त्यांनी का केलं हे मी त्यांना विचारेल. त्यांच्याकडून ही चूक कशी झाली याबाबत मी विचारेन, असं म्हणत चव्हाणांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या विषयात टीका करण्याची संधी सोडलेली नाहीये. अमोल बिटकरेंनी यावर हल्लाबोल केलेला आहे. निलेश लंके साहेब, आपण गजा मारणेकडे भेट द्यायला गेला होतात, मात्र नंतर आपण बोललात की त्याबद्दल तुम्हाला माहित नव्हतं. मित्र म्हणून माझी विनंती की पुण्यातल्या गुन्हेगारीवर वेळोवेळी बोलणाऱ्या आदरणीय खासदार सुप्रियाताई आणि बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला विचारून पुढे पुण्यात येत जावा. आदरणीय ताईंना आणि बालिशला बारामती लोकसभा तसंच पुणे जिल्ह्यातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीबद्दल इंचाची माहिती आहे. म्हणूनच गतवेळी त्यांनी बारामतीत गुंडांचा वापर झाला अशी विधानं केली होती. तुम्ही साधे आणि नवीन आहात, त्यामुळे इथून पुढे अभ्यासू लोकांना विचारून पुण्यात जात चला, असा सल्ला मिटकरेंनी निलेश लंके यांना दिलेला आहे. बारामती तसंच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात ज्या घडामोडी घडल्या, गुंडांचा वापर झाला, त्यामध्ये गजा मारणेचा सपोर्ट होता का हे तपासलं पाहिजे, असं देखील अमोल मिटकरी म्हणालेले आहेत. खासदार निलेश लंके आणि गुंड गजा मारणे यांच्या भेटीवर अजित पवारांच्याच राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी देखील हल्लाबोल केलेला आहे. अजितदादांवर आरोप करणारे रोहित पवार हे कर्जत जामखेडच्या विधानसभा निवडणुकीत गुंड निलेश घायवळला घेऊन फिरत होते. याउलट समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारणेला भेटले. निलेश लंके एका गुंडाला भेटायला गेले, त्यामुळे त्यांची प्रतिमा महाराष्ट्रासमोर आलेली आहे. निलेश लंकेचे कार्यकर्ते MIDC मधून कशा पद्धतीनं खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे. निवडणुकीसाठी खंडणी गोळा करून दिलेल्या लोकांना कृतज्ञता म्हणून निलेश लंके हे गजा मारणेला भेटायला गेले नसतील का? एखाद्या राजकारण्याबरोबर गुंडाचा फोटो छापून येणं ही बाब वेगळी आहे, पण त्या गुंडाचा सत्कार करायला किंवा स्वीकारायला जाणं ही अत्यंत आक्षेपार्ह आणि गंभीर बाब आहे. त्यामुळे आता निलेश लंके खासदारकीला कसे
आणि कोणामुळे निवडून आले हे स्पष्ट झालंय असं उमेश पाटील म्हणालेले आहेत. त्यांनी टीका केलेली आहे. ही सगळी टीका होत असताना खुद्द निलेश लंके यांनी यावरती मजेशीर प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या भेटीसाठी जात असताना काही जणांनी थांबवत चहाला घेऊन जात सत्कार केला. तोपर्यंत संबंधित व्यक्तीची म्हणजेच गजा मारण्याची पार्श्वभूमी आपल्याला माहित नव्हती. कळत नकळत चूक झाली, पण यावर कोण टीका करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज नाही असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलेलं आहे. निवडणुकीत कोणताही गैरप्रकार आपण केलेला नाही असं स्पष्टीकरण देखील यावेळी त्यांनी दिलेलं आहे. आता त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी हा वाद इतक्याच शमेल असं दिसत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.